मराठा समाजाला आरक्षण मिळावं तसंच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत नांदूर शिंगोटे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। मराठा समाजाला सरसकट कुणबीचे दाखले मिळावे, आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या 40 दिवसापासून शासनाला अल्टिमेटम देऊनही शासनाने त्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण न दिल्यामुळे जरांगे पाटील हे पुन्हा आमरण उपोषणाला बसले। जरांगे पाटील यांना मराठा समाजाने भरभरून पाठिंबा दिलाय, त्यांच्या मागे आपली ताकद उभी केली आहे। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण प्राप्त होत नाही, कुणबीचे दाखले सरसकट दिले जात नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील। ही मागणी लावून धरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी आता आंदोलन तसंच रास्ता रोको केले जात आहे। याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील सकल मराठा समाज एकत्रित येऊन ठिकठिकाणी मोर्चे व रास्ता रोकोचं हत्यार आता उपसण्यात आले। शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी समाजातून जोर धरू लागली। नांदूर शिंगोटे येथील नाशिक पुणे बायपास महामार्गावर सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे, चासनळवाडी, कासारवाडी, मानोरी, कणकोरी, मरळ आदी गावातील मराठा समाज बांधव एकत्रित येऊन नांदूर शिंगोटे येथे सुमारे 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाप्रसंगी विविध समाज बांधवांनी या ठिकाणी हजर होऊन मराठा समाजाला पाठिंबा दिलाय। नांदूर शिंगोटे येथे वंजारी समाजाच्या वतीनं संजय शेळके यांनीही मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिलाय। यावेळी समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी विविध गावातील अण्णा खैरनार, जगनशेठ खैरनार, दत्ता मुंगसे, शिवाजी खैरनार, कैलास सहाणे, चंद्रशेखर खैरनार, सचिन देशमुख, अरविंद म्हस्के, सुनील जगताप, बाबासाहेब वरपे आदींसह विविध समाज बांधवांनी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका यावेळी विशद केली आहे। छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांनी या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होऊन सर्व समाज बांधवांना विनंती केली आहे। 2 दिवसामध्ये निर्णय लागल्यास आपण सर्व परिसरातील गावातील समाज बांधवांनी एकत्रित येऊन समृद्धी महामार्ग या ठिकाणी रास्ता रोको केला जाणार आहे। मुंबई ते नागपूर या दरम्यान सर्व मराठी बांधव या दिवशी रस्त्यावर उतरणार असल्याची माहितीही विलास पांगरकर यांनी दिली आहे। नांदूर शिंगोटे येथे झालेल्या रास्ता रोको प्रसंगी वंजारी समाज व इतर समाजाचे यावेळी आभार मानण्यात आले। वंजारी समाजासारख्या समाजाने मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दर्शवलाय। सर्व समाज बांधव एक असून आपल्याला एकमेकांमध्ये सर्व व्यवहार चालतात, मग आरक्षणामध्ये हा व्यवहार का होऊ नये असंही पांगरकर यांनी यावेळी सांगितलंय। वावी पोलीस स्टेशनच्या वतीने यावेळी चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। या आंदोलनात संपूर्ण परिसरातील मराठा समाज सहभागी झाला। संभाजी महाराज की एक मराठा, मोठ्या आवाजात एक मराठा, एक मराठा, एक मराठा, जरांगे पाटील को मागे बढ़ो, मराठा आरक्षणाला नकार देणाऱ्या नालायक सरकारचा जरांगे पाटील को मागे बढ़ो। समाजाला वंचित ठेवलेला आहे, पण आता ही वेळ आलेली आहे का या समाजाच्या आड लपायचं, त्या समाजाच्या आड लपायचं। समाज गाव पातळीवर सर्व एकत्र झालेले आहेत। राजकारण्यांनी जागं व्हा, तुम्हाला खड्यासारखं समाज बाजूला काढून टाकल्याशिवाय राहणार नाही। आता ही लढाई सर्वसामान्याच्या हातात गेलेली आहे। इथं समाजाला वेठीस धरू नका आणि मराठा समाज मुळातच आता एवढ्या 40 दिवसामध्ये सरकारला एवढा वेळ देऊन सुद्धा आम्हाला रस्त्यावर बसायला लागलं आणि आता सगळ्या समाजाचे लोक रस्त्यावर बसायला लागले आमच्या संघ। याचं ज्ञान शासनाला पोलिसांनी पाठवलं पाहिजे का गाव पातळीवर सगळे समाजाचे लोक एकत्र आहेत। आता एवढी 2 किलोमीटरची लाईन इथं पोलिसांची लोकांची ट्रॅफिक मध्ये लागलेली आहेत। आमची काही दुश्मनी आहे का कोणासंग? मी एक विनंती करेल, आज नांदूर परिसरामध्ये सगळ्या समाजाच्या लोकांनी पाठिंबा देण्यासाठी रस्ता रोको केलाय। सगळ्या समाजाच्या लोकांनी मराठा समाजाला कुणबी दाखले मिळाले पाहिजे याच्यासाठी हा सगळ्या समाजाच्या लोकांनी रस्ता रोको केलेला आहे। हा निवळ मराठा समाजाच्या लोकांनी केलेला नाही, याची शासनाने दखल घेणं गरजेचं आहे। कारण आता मनोज जरांगे पाटील जर शेवटच्या लोक आम्ही एकमेकाच्या लग्नात जेवतो, एकमेकाच्या लग्नात आहेर करतो, एकमेकाला आवत फाटे देतो, एकमेकाला ट्रॅक्टर देतो, उष्णपासनं करतो, तर आता थोडंफार मराठा समाजासाठी उष्णपासनं करायला काय हरकत आहे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायला काय हरकत आहे
हा विषय आता महत्वाचा झालेला आहे. म्हणून माझी आलेल्या सगळ्या समाजाच्या बांधवांना मी आभार व्यक्त करतो. मी समाजाच्या वतीनं आपल्याला जेवढे लाईनी लागलेल्या आहेत हे रस्ता रोको आता न वेळ घालता आपण हा माघार घ्यावा ही विनंती करतो. आणि जर हा निर्णय 2 दिवसात झाला नाही तर 3 तारखेला सगळ्या समाजाच्या लोकांनी वावीच्या जवळ समृद्धीवर आपण 10 वाजता जमणार आहोत याची दखल घ्यावी आणि तिथे येऊन सगळ्या समाजाने आपण पाठिंबा द्यावा या निमित्ताने ही विनंती करतो आणि थांबतो. राजकर्त्यांचं काम आहे. त्या राजकर्त्यांनी मला वाटतं 5-10 लाखाचे मोर्चे काढीत असतानाही कुठेही गालबोट लागलं नाही आणि गालबोट लावण्याचं काम केलं नाही. परंतु त्याच्यामध्येच घुसखोरी करून कोणीतरी तो उद्योग करते आणि तो उद्योग करीत असताना हे मोडीत काढण्याचं काम कोणीतरी करण्याचं काम करीत असताना आणि त्या मराठी समाजाला आरक्षण द्यायचं नाही, मराठी समाजावर अन्याय करायचा आणि मराठी समाजाला अन्याय करायचं त्यांनी किती दिवस सहन करावं. कारण बरेच दिवस त्यांनी सहन केलंय. तुमच्या ब्रिटिशकालीन देखील त्यांच्या नोंदी आहेत. कुठंच नोंद सापडत नाही असं नाही, परंतु हेतू पुरस्कार त्यांना टाळण्याचं काम केलं जातं. बऱ्याच समित्या नेमल्या जातात आणि खरं जर कुणबींना ओबीसी मध्ये सर्टिफिकेट दिलं जातं आणि कुणबी आणि मराठा जर एकच आहे, जर तुमच्याकडे त्याच्या नोंदी सापडतात आणि मग तुम्ही जर मग एखाद्या कुटुंबातला माणूस जर कुणबी सापडला तर त्याच्या कुटुंबाला त्याची वंशावळ देऊन त्याला कुणबींचे सगळे सर्टिफिकेट तुम्ही देण्याचं काम करता. परंतु जो अशिक्षित माणूस आहे त्याच्या कुटुंबातलं कोणी शिकलेलंच नाही किंवा त्याच्या नोंदी नाही म्हणून त्याला द्यायचं नाही का? कारण 2-3 दिवसापूर्वी एका महिलेने असा प्रश्न उपस्थित केला होता नांदेडच्या का मी जर कुणबी कुटुंबातील असेल, माझा पती जर मराठा असेल तर मग आमच्या जन्माला येणारं मूल कोणतं आहे याचा जर सरकारने खुलासा करावा. मग सरकारच्या ज्या काही गोष्टी आहेत आम्ही म्हणत नाही, सरकारच्या ज्या काही त्यांना जरांगे पाटलांनी त्यांना 40-30 दिवस त्यांनी मागितले होते, 40 दिवस दिले आणि मराठा समाजाची आजची वाईट अवस्था आहे, दयनीय अवस्था आहे आणि त्या समाजावर सतत जर अन्यायच होत असेल तर त्या समाजाने किती दिवस गप्प बसावं. 5-5 लाखाचे मोर्चे काढूनही जर तुम्ही त्या समाजाला कुठे न्याय देत नसाल. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे.